नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत। आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र ह्या मालिकेचा रिव्ह्यू। प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णव खूप चिडलाय, कारण ईश्वरीने जो काही प्लॅन केला होता त्याला सॉरी म्हणण्याचा, तो प्लॅन वेगळाच असून तिथे लावण्या आलेली होती आणि लावण्याला असं प्रपोज करताना पाहून इथे हे अर्णवचा खूप संताप झालेला आहे, कारण तो खूप चिडचिड करत असतो आणि तो आता घरी गेलेला असतो ईश्वरीच्या। आणि तिला पण त्याने खूप बडबड केलेली असते की तू समजतेस काय स्वतःला, तू आणि माझी लावण्याची भेट का घडून आणलीस, तू कोण आहे माझ्या आयुष्याचे डिसिजन घेणारी, तू मला सांगशील की मी लावण्याबरोबर मी लग्न करावं तर लग्न होईल असं वाटतं का? अरे माझ्या मनाचा विचार करा ना। आणि तुला कोणी दिली ही परमिशन, तुला कोणी दिला हा अधिकार की तू माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करशील आणि मी कोणाशी लग्न करायला पाहिजे, मी कोणासोबत सूद जुळवायला पाहिजे, हे तू कोण आहे सांगणारी? असं काहीच्या काही वाळफळच बडबड करायला लागतो, कारण आज त्याला खूपच राग आलेला असतो ईश्वरीचा आणि म्हणूनच तो आता बडबड करत असतो। त्यावर आता ईश्वरी म्हणते की सर तुम्ही मला इतकं का बोलताय, मी काही चुकीचं करत नाहीये, पण ही एक जबाबदारी आहे माझी, तुम्ही प्लीज मला समजून घ्या। त्यावर अर्णव असं म्हणतो की कसली जबाबदारी, का असं म्हणते तू ईश्वरी, मला जरा कळेल का, स्पष्ट बोलशील का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा, मी फक्त हे आजींसाठी करते, मला आजींनी सांगितलंय की तुमचं लग्न लावण्याबरोबर व्हायला पाहिजे आणि त्यांनी मला सांगितलंय की हे मी तुला प्रॉमिस करते की तूच ह्या दोघांना एकत्र आणशील आणि म्हणून मी प्रयत्न करते हो सर, हा फक्त माझा प्रयत्न आहे, ही जबाबदारी आहे माझी, प्लीज मला समजून घ्या, असं आता ईश्वरी एकदम असं गळबळीने म्हणत असते। त्यावर अर्णव म्हणतोय की अच्छा, म्हणजे आजीने तुला पुढे केलं आणि तू आजींचं ऐकलंस, तू कधीपासून इतकं आजींचं ऐकायला लागलीस आणि तुला हे योग्य वाटतं का की कोणीतरी तुला सांगेल, तुला जबाबदारी देईल आणि तू त्याचं ऐकून असं करशील, तुझा बॉस आहे मी आणि तू मला असं करतेस का? असं म्हटल्यावर आता अर्णव रागानेच निघून गेलेला असतो। तर इकडे ईश्वरी खूप रडत असते, तिला खूप त्रास होत असतो की माझी चुकी नसताना सर मला इतकं बोलले, पण असू देत, मी सवय केली सरांच्या चिडण्याची, पण मला आता याचं टेन्शन आलंय की मी आजींना काय उत्तर देऊ। मी तर आजींना प्रॉमिस दिले की मी नक्कीच लावण्य आणि अर्णवला एकत्र आणेल, पण तसे तर काही चान्सेस अर्णव सरांच्या मनात लावण्याबद्दल थोडीही जागा नाही आहे, आता मी काय करू? तेव्हा आता ती विचार करत करत तिथेच डायनिंग टेबलवर झोपून गेलेली असते। तेव्हा आता तिथे सुप्रिया आणि संजय काका पण आज आलेले असतात। तर आता असं ईश्वरीला झोपलेलं पाहून त्या म्हणतात की ईश्वरी, अगं तू इथे का झोपली आहेस, म्हणजे काय झालं अशी, तू इथे झोपली आहेस ना, काही प्रॉब्लेम होता का, काल काही झालंय का? तर ईश्वरी म्हणते नाही, मी इथे झोपली होती का, नाही मलाच आठवत नाहीये मी अशी कशी झोपली इथे। तेव्हा सुप्रिया आणि संजय काकांना पाहून ईश्वरी म्हणते की आज तुम्ही पण आलात का? ते दोघंही आज आलेले असतात आणि मग आता ईश्वरी, तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना गं, नाही म्हणजे तू अशी खुर्चीवरच डोकं टेकून झोपली आहे। तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला आठवतच नाहीये, काल मी खूप दमली होती, खूप थकल्यासारखं झालेलं आणि अचानक मग मला इथे झोप लागली, असं आता ती विषय बदलवत असते। तर राकेश पण आता हे विचारत असतो घरी, कारण अर्णव खूप चिडलेला असतो। तो आता आजींकडे येतो आणि म्हणतो की आजी, मी आज त्या लावण्याबरोबर भांडलोय आणि मी घरी निघून आलोय। तेव्हा आता आजी म्हणतात की चिंटू, अरे काय रे, ती लावण्या तुझ्याबरोबर काहीतरी बोलणार होती आज आणि तू तिच्याशी न बोलताच इतक्या लवकर घरी कसं काय आलाय, तुझे आणि तिचं बोलणं नाही झालं का? तेव्हा अर्णव चिडतच म्हणतो की आजी, तुला काय गरज होती लावण्याला तिकडे पाठवायची? तेव्हा आजी म्हणतात की अरे काय झालं, मला असं वाटलं की तू तिच्याबरोबर 2 शब्द बोलशील, तुम्ही एकमेकांमध्ये तुमच्यामध्ये मैत्री तयार होईल, कारण ती किती दिवसांपासून वाट पाहते की तू तिच्याबरोबर मैत्री करावीस, पण तू अजूनही तिच्याबरोबर पाहिजे तशी मैत्री केली नाहीयेस ना, मग तुम्हाला एकमेकांच्या सवयी कशा कळणार? पण आता अर्णव म्हणतो की मला त्या मुलीमध्ये इंटरेस्ट नाही आहे आजी, आणि माझं हे आधी पण सांगून झालंय, त्यामुळे मला मैत्री पण तिच्याबरोबर करायची काहीच गरज नाहीये, समजलं ना? तेव्हा मला कोणी फोर्स करू नका। पण आता आजी ते सांगतच नाही की त्यांनी ईश्वरीला ही जबाबदारी दिली आणि अर्णवला असं वाटत असतं की आजी स्वतःहून आता ईश्वरीबद्दलचं सत्य त्याला सांगेल, पण आजी इथे सांगत नसतात। तर आता अंजली, हिला खूप आता वाईट वाटत असतं। अंजली म्हणते की अरे म्हणजे अर्णव आणि आजी, तुम्ही दोघंजण असं भांडताय का एकमेकांशी, शांत व्हा ना, का असं तुम्ही एकमेकांबरोबर भांडताय? तेव्हा आता वल्लरी येते आणि म्हणते की वा, आता तुझं चांगलं झालं ना अर्णव, म्हणजे लावण्याचा अपमान केलास तेव्हा तुला खूप बरं वाटत असेल ना? लावण्याचा मला फोन आला होता, असं आता वल्लरी सगळ्यांसमोर सांगते। ती किती रडत होती ती बिचारी पोरगी, तिची काय चुकी होती बरं? ती फक्त अर्णवला भेटायला म्हणून त्या कॅफे शॉपमध्ये गेली, तर याने तिचा अपमान केला तिथे, तिचं प्रपोज हुडकावून लावलं आणि काय तर रागाने एकटाच घरी निघून गेला। तिची काय अवस्था झाली असेल,
तिची मनस्थिती बघा जरा, फोनवरती ती खूप रडत होती ती पोरगी, असं आता वल्लरी सांगू लागतात. तेव्हा आजींना पण जरा टेन्शनच येतं. आजी म्हणतात की हे बघ चिंटू, तुला काय वाटलं, तू म्हणशील आणि तुझ्या मनासारखं होईल. हे बघ चिंटू, माझं ठरलंय की तुझं लावण्याबरोबर लग्न व्हायला पाहिजे आणि आता हे सत्य बदलणार नाहीये. मी तुझं लग्न लावूनच राहील त्या लावण्याबरोबर. तेव्हा अर्णव म्हणतो हो का, मग माझं पण निर्णय ऐक, मी त्या लावण्याबरोबर लग्न करणार नाहीये. बस. आता दोघांमध्ये परत भांडणं व्हायला लागतात आणि अंजली दोघांचीही समजूत काढत असते. तर इकडे आता ही ईश्वरी सुप्रियाला सांगत असते की अगं आई, मला ना कळतच नाहीये, म्हणजे मी जिथे जॉब करते ना, तिथले ते बॉस आहे ना, खूप चिडचिड करतात. बरं ते पण असू दे, मी त्यांच्या ते चिडचिडेपणाची पण सवय केली आहे. पण होतं काय माहिती आहे का, त्यांच्या घरामध्ये जो गैरसमज आहे आणि जी मिसअंडरस्टँडिंग, त्याच्यामध्ये ना मी गुरफटला गेली आहे. विनाकारण मी त्यांच्यामध्ये इंटरफेअर केल्यासारखं मला वाटतंय. तेव्हा आता अर्णवचं ती सांगायला लागते की आजीने मला अशी अशी जबाबदारी दिली आहे गं आई, आणि अर्णव सरांना आणि लावण्याला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करायला गेली, तर सर मला खूप ओरडले काल, कारण त्यांच्या मनात लावण्याबद्दल कोणत्याच बाबतीत फिलिंग्स नाही आहेत आणि त्यांना असं वाटते की मी जरा त्यांच्या लाईफमध्ये जास्तच इंटरफेअर करते. तेव्हा सुप्रिया म्हणते की ईश्वरी, अगं मला तर असं वाटते अर्णव योग्य आहे. जर त्याच्या मनात लावण्याबद्दल भावनाच नाही आहेत तर आपण एखाद्याच्या गळ्यात का अडकवायचं. ईश्वरी, हे तुझं पण चुकतंय ना गं, तू त्याला रागेल असंच वागले आहेस आणि मग तो ओरडला तर तुला राग येतो. बरं मी काय म्हणते ईश्वरी, चूक तर तू केली आहेस आणि असेही तुझे बॉस आहेत, तेव्हा आता तू पटकन जाऊन त्यांची माफी मागावीस असं मला वाटतं, कारण ते चुकीचे नाही आहेत गं. त्यांच्या मनात नाही आहे लावण्या, म्हणून ते चिडचिड करताय. तेव्हा त्यांचा राग का येतो, ते तुझ्यावर का चिडतात, याच्यामागे लावण्य आहे, तुझा काहीच संबंध नाही आहे तिथे. पण मग ते तुला ओरडले तर ते हक्काने ओरडले पण असतील, पण तेवढ्याच हक्काने तू सुद्धा त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे, असं आता सुप्रिया ईश्वरीला सांगत असते. मग ईश्वरी पण मनात विचार करते की हो, माझं चुकलंय ना, जर त्यांच्या मनात लावण्य नसेल आणि मी जर फोर्स करत असेल तर हे माझं कुठेतरी चुकतंय, म्हणून आता मी उद्याच जाऊन त्यांची माफी मागणार, असं आता ही ईश्वरी मनाशी ठरवते. तर दुसरीकडे हा अर्णव आजीला डोकं लावून आता त्याच्या रूममध्ये गेलेला असतो. तिकडे गेल्याबरोबर त्याचा खूप संताप होत असतो. तो परत तोच विचार करत असतो की मी त्या कॅफे शॉपमध्ये गेलो, मग मला ती लावण्य दिसली, लावण्याने मला प्रपोज केलं आणि मी ते धुडकावून लावलं, मी तिचा अपमान केला, पण नाही आहे माझ्या मनात ती मुलगी, मग मी काय करायला पाहिजे होतं, असं तो स्वतःच्याच मनाशी बोलत असतो. मग आता त्याला अचानकपणे ईश्वरी दिसू लागते डोळ्यासमोर, की कशा प्रकारे ईश्वरी आणि अर्णवने पूजा केली होती आणि प्रत्येक वेळेला त्याला ईश्वरीच दिसत असते की ऑफिसमध्ये ती इंदोरी जिलेबी ऑफिसमध्ये अशी भांडणं करते, नॉनस्टॉप बडबड करते आणि मी तिच्या बडबडे ऐकत सुद्धा असतो. त्या दिवशी काय म्हणाली तर, आता सर तुम्ही जर जास्त बडबड केली तर ह्या 3 मुली, म्हणजे ह्या स्टाफमधल्या तिघीही मुली इंदोरला निघून जातील. तिचं काय चाललेलं काय असतं काय कळतच नाही. तर आता अर्णव एक विचार करतो की आता मला ईश्वरीला माझ्यासमोर सुद्धा नकोय. ती जर मला आणि लावण्याच्या एकत्र आणण्याच्या मागे लागली असेल, तर आजीचं ऐकून ती जबाबदारी घेत असेल, तर कुठेतरी हे थांबवायला पाहिजे. तो आज खूपच चिडलेला असतो आणि त्यामुळे आता तो पूर्णपणे निगेटिव्ह झालेला असतो. तेव्हा आता दुसऱ्या दिवशी त्याने 3 मुलींना तिथे बोलवलेलं असतं आणि आता तो आजींना म्हणतो की आजी, ह्या तिघींमधून एक मुलगी सिलेक्ट कर आणि आता उद्यापासून ती तुझी केअरटेकर असणार. तेव्हा आजींना धक्काच बसतो. आजी म्हणतात की अर्णव, ऑलरेडी माझी केअरटेकर आहे ना ईश्वरी, मग तू अजून नवीन स्टाफ कशाला बोलवला इथे, आणि मला अनोळखी म्हणून कोणी केअरटेकर नकोय. त्यावर अर्णव म्हणतो की नाही आई, आजी पुढे काहीतरी वेगळं घडणार आहे, तू फक्त सिलेक्ट कर की तुला कोणती मुलगी हवी आहे केअरटेकर म्हणून, बाकीचं पुढे तुला कळेलच. तेव्हा आता आजी तयारच नसतात. त्या म्हणतात की नाही अर्णव, मला कोणतीच केअरटेकर नको आहे, मला फक्त हीच हवी, ईश्वरीच हवी आहे. तेव्हा आता मला काहीच बोलायचं नाही आहे. पण अर्णव सांगतो की आता त्यांचं बोलणं चालू असताना ईश्वरी तिथे आलेली असते आणि अर्णव आजींना सांगत असतो की उद्या त्या इंदोरी म्हणजे मिसेस इंदोरीला मी कामावरून काढून टाकणार आहे. आणि आता ही ईश्वरीने ऐकलेलं असतं, तिला खूप रडायला येतं, कारण ती खूप एक्सायटेड होऊन आज अर्णवची माफी मागायला आलेली असते आणि अर्णवचं असं बोलणं ऐकून आता ती पूर्णपणे खचून जाते. तेव्हा आता लगेच हा अर्णव म्हणतो की काय काळजी, तुला काय पडले का त्या ईश्वरीचं आहे, सांग ना काय आहे, काय कोर्स केलाय का तिने, मग ती केअरटेकर म्हणून तुला कशाला हवी आहे. त्यापेक्षा ह्या मुली कोर्स केलेल्या आहेत, ह्या कॅपेबल आहेत, त्यामुळे यांना सिलेक्ट कर. पण आजी म्हणतात की अरे कोर्स जरी केलेला नसला तरी मी तिला आपलं मानले, तिने माझी खूप मनापासून काळजी घेतलेली आहे आतापर्यंत आणि मी अचानक तिला असं सोडून नाही देऊ शकत. ते अर्णव म्हणतो तू सोडून देत नसशील, पण मी तिला आता कामावरून काढून टाकणार आहे.
त्यामुळे मला माहिती नाही ती उद्या तुझी केअरटेकर म्हणून इथे असेल की नाही. तेव्हा आजींना धक्काच बसतो. तर ईश्वरी पण म्हणते की बरोबर बोलताय सर, तुमचं बरोबर आहे, मी नाही केलं आहे कोणता कोर्स, पण आजींची काळजी मी घेणारच, असं ती म्हणत असते. तर आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, तुमचं सोडलं आहे मी काम, नाही घेणार मी आजींची काळजी, नाही येणार उद्यापासून इथे, असं म्हणून ती जायला लागते. पण तिचा पाय घसरून आता ती पडते आणि अर्णवला आता अचानकपणे तिच्याबद्दल जरा वाईटच वाटतं. म्हणून तो धावतच येतो आणि तिचा हात पकडून लगेच तिला उठवतो. पण आता ईश्वरी खूप चिडलेली असते. ती म्हणते की मला तुमच्या आधाराची गरज नाहीये मला गरज तुमच्या आधाराची, मी जाते आणि परत मी येईल की नाही हे पण नाही सांगू शकत. पण अर्णव आता खूप इमोशनल झालाय. त्याला आता कुठेतरी त्रास होतोय की ईश्वरी आता काम सोडून चालली आहे आणि आता उद्यापासून मला भेटेल की नाही. म्हणून आता तो ईश्वरीला विचारू लागतो की ईश्वरी, काम सोडलं म्हणून उद्यापासून आता आपली भेट नाही होणार का? त्यावर ईश्वरी म्हणते काय कारण आहे भेटण्याचं, आता काय राहिलंय, असं म्हणून ती रागानेच निघून जाते. पण इकडे मात्र अर्णवचा जीव खूपच कासावीस होऊ लागतो. त्याला आता खूपच ईश्वरीची आठवण येत असते आणि त्याला खूप त्रास होत असतो. तर ईश्वरी आज लवकर आल्यामुळे तिच्या घरचे तिला म्हणतात की ईश्वरी, अगं आज सरांनी तुला लवकर सुट्टी दिली का, इतक्या लवकर तू घरी कशी काय आली? त्यावर ईश्वरी म्हणते की मी त्या अर्णव सरांचं काम सोडलंय, आता उद्यापासून मी घरीच राहणार. तेव्हा राकेशला खूप आनंद होतो. तो म्हणतो अरे वा, माझ्यासाठी तर ही गुड न्यूज आहे, कारण आता मला अशी लपाछुपी नाही करावी लागणार. तेव्हा त्याचा आनंद वेगळाच, तर इकडे ईश्वरीचं टेन्शन वेगळं. तर अर्णव मात्र खूप इमोशनल झालाय, त्याला रडू आलंय ईश्वरीच्या आठवणीमध्ये. तर प्रेक्षकांना तो खरोखर ईश्वरीच्या प्रेमात पडलाय. तर पाहूयात आता पुढे आता तो ईश्वरीला कशा प्रकारे मनवणार आहे ते उद्याच्या भागात. चला तर मग भेटूया उद्या. धन्यवाद.